सध्या पुरुषोत्तम मास सुरू आहे, अर्थात अधिक महिना. भारतीय संस्कृतीत निसर्गचक्र अव्याहत सुरू राहावे म्हणून पूर्वजांनी ज्या प्रथा घालून दिल्यात त्याचे पालन करताना घराघरात संसारक्षम पिढी निपजावी, त्यांच्या हातून मानवजातीचे कल्याण व्हावे हीच एकमेव भावना होती. या काळात जगताचा तारणहार भगवान श्रीकृष्णाची आराधना केली जाते. भजन, कीर्तन आणि भगवत कथेमध्ये मानवी मन रमून जाते. याच अनुषंगाने श्रद्धा लॉन्स येथे महामंडलेश्वर इंद्रदेव श्वरानंद सरस्वतीजी महाराज यांचे सुश्राव्य कथाकथन सुरू आहे. निष्काम कर्मयोगी काय आहे, त्याला अनुसरून प्रत्येकाने जीवन जगावे असे मार्गदर्शन महामंडलेश्वर इंद्रदेव श्वरानंद सरस्वतीजी महाराज करत असतात. यात भाविक रममाण झाले असून आयुष्य सुखकर होण्यास लाभ झाल्याचं मत अनेक भाविकांनी व्यक्त केलं. गुरुजींना 5 दिवसापासून खूप छान कथा केली. आज आहे ना, आज दही हंडी केली. काल आहे ना, कृष्णाचा जन्म होता. खूप छान कथा केली. गुरुजींनी जे गाय माता सांगितलं, सर्व सांगितलं, भोजन बिजन सर्व व्यवस्थित निगा ठेवली. गुरुजींचे धन्यवाद. आज 5वा दिवस भागवत कथेचा होता. आज काल कृष्ण जन्माष्टमी झाली. आज कृष्ण बाललीला याबद्दल गुरुजींनी खूप छान महत्त्व सांगितलं. का त्या माध्यमातून मूल जन्माला आल्यानंतर किती दिवसानंतर ते बाहेर येतं, जगाशी संपर्क करतं, किती दिवसानंतर करतं. म्हणजे इव्हन गुरुजींनी एवढं पण सांगितलं का आजकाल एक खूप मोठं फॅड चाललं, जन्माला आलं का ठेव स्टेटस. 6व्या दिवशी ते जगाला दिसलं पाहिजे हे त्यांनी आज समजून सांगितलं लोकांना. का जेव्हा जन्माला येतो कृष्ण, जेव्हा जन्माला 6व्या दिवसानंतर ते जगाला दिसले. त्यांनी जगाला मातेने पुढे आणलं. व त्याच्यात गोशाळेचं महत्त्व काय, गाईच्या गोमूत्राचं महत्त्व काय, दूध दही तूप याचं महत्त्व काय, सोप्या सरळ भाषेत गुरुजींनी सगळं समजून सांगितलं. जेणेकरून कथारूपी आणि ज्ञानात इतकी मोठी भर पडली का सायन्स, लॉजिकल, बायोलॉजिकल काय कसं त्याच्या मागच्या सगळ्या गुरुजींनी अर्थ समजून सांगितला आज. त्याच्यानंतर गेले 5 दिवसापासून आपलं अन्नदान सेवा सकाळ संध्याकाळ चालू आहे. म्हणजे पूर्ण भाविक भक्त आज पूर्ण म्हणजे याच्याने तृप्त होतात. का म्हणतात ते ज्ञानाने तृप्त होतात आणि पोटाने पण तृप्त होतात ते. त्याच्यानंतर आज आमचे अविनाश दादा अमृतकर आहेत, अमृतकर काका आहेत आमचे. त्याच्यानंतर महेंद्र भाऊ शर्मा आहेत, आमचे गगन भैया आहेत, शर्मा काका आहेत, लाडदादा आहेत, पिंगळे साहेब आहेत. तर हे सर्व भाविक राधाराणी सत्संग सेवा समिती नाशिक, इतर सर्व मेंबर ह्या सर्वांनी मिळून इथे योगदान दिली, सेवा दिली. आणि सर्वात मोठं योगदान आमचे अविनाश दादा अमृतकर आणि अमृतकर साहेब यांनी दिलं आहे. का जेणेकरून आज लोकांना मोठा मोठा लाभ झाला. आज म्हणजे लोकांनी इतकं पुण्यरूपी अधिक मासात भागवत कथा आणि त्यातही राष्ट्रीय संतांची कथा, म्हणजे ही खूप 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 पुण्यवान गोष्ट आहे. राधे राधे, जय श्रीकृष्ण. खूप सुंदर सांगताय गुरुजी कथा. गुरुजींचा आत्तापर्यंत भरपूर आम्हाला अनुभव आलेला आहे. इतकं सुंदर समजून सांगता, त्याच्यामुळे त्याच्यातच आम्हाला जास्त आनंद होतो. खूप म्हणजे खूप सुंदर. आणि अधिक मासामध्ये ही कथा ऐकणं म्हणजे त्याच्यात अजून आम्हाला पण पुण्य गुरुजींमुळे मिळतं आहे. आणि गंगा घाट, तपोवन, स्वामी जनार्दन आश्रम म्हणा किंवा स्वामी नारायण मंदिर, इथे एवढे पंचवटी देवधर्माच्या इथे तपोभूमीमध्ये अधिक मासानिमित्त भागवत कथा होते, हे जास्त पुण्य आहे. राधे राधे, जय श्रीकृष्ण. आज भागवतचा 5वा दिवस आहे. आम्ही कथा ऐकायला आलोय. आज 5 दिवसाची कथा होती. दहीहंडीचा कार्यक्रम होता आणि कथेमध्ये गुरुजी खूपच छान कथा सांगताय. अधिक मासाचं महत्त्व सांगताय. असं जे ऐकतो त्याचं कमी पण भागवत अधिक मासामध्ये भागवत ऐकल्याचं करोडो पुण्य मिळतं बा. आणि खूप सुंदर कथा आम्हाला सांगतायत गुरुजी. आज कथेचा 5वा दिवस आहे आणि मागचे 4 दिवस आम्हाला खूप चांगलं वाटलं. तर आज दहीहंडी पण घेतलेली आणि काल कृष्ण जन्म होता, त्याच्या निमित्त आम्हाला चॉकलेट आणि ते वाटलेले होते. आज मला खूप चांगलं वाटतंय की मी या कथेचा भाग घेऊ शकते. एवढं छान त्यांचं म्हणजे वक्तव्य असतं. त्यांचं एक एक शब्द म्हणजे अक्षरशः अमृतवाणी असते. त्यांच्या प्रत्येक वाणीतून जे वाणी जे बाहेर पडते त्याच्यामध्ये जे येणारे ते ब्रह्मवाक्य आहे ते प्रत्येकाच्या असे कानामध्ये जे म्हणजे माणूस म्हणतो ना की आपल्याला आता असं ऐकलं की आपल्याला आता 1 महिना तरी कमीत कमी कोणाचंही काहीच ऐकू येणार नाही. एवढं छान ज्ञान त्यांच्याकडून जे आपल्याला प्राप्त झालंय, मला असं वाटतंय की हे जे अमृतकर परिवारानं जे आपल्याला हे दिलंय, या अमूल्य भेट दिल्यासारखी अधिक मासामध्ये त्यांनी जे एवढे मोठे आज संन्यासी 108 महामंडलेश्वर त्यांना जी पदवी आहे इंद्रदेवजी महाराज, यांच्याबद्दल बोलणं म्हणजे आपले तर ते शब्द अपुरे. पण त्यांची खरंच आज खूप गरज आहे. आणि गरज आहे याच्याकरता आहे की नवीन पिढी जी आपली सगळी जी
कॉलेजमधले मुलं वगैरे जे आज मुली, आज कथेला जो आहे ना तरुण वर्ग आहे ना हा खूप होता, आज तरी होता. कारण ह्याच्या पाठीमागे 5 दिवसाचं त्यांचं श्रीमद भागवत सांगणं, की त्यांच्यामध्ये तरुण पिढीला असं काहीतरी सापडलं की त्यांना इथं येऊन 3 तास बसायची इच्छा झाली. नुसती बसायची इच्छा नाही झाली, त्यांनी त्याच्यातून आत्मसात केलं. करून ते तिथं येऊन त्यांनी गुरुदीक्षाही घेतली. असे आहेत की काही मुलं 4-5 दिवस ऐकल्यानंतर त्यांच्यात 5 दिवसामध्ये एवढं परिवर्तन झालं की त्यांना असं वाटलं की चला आपण आता चांगल्या मार्गाला जाऊया. म्हणजे कुठंतरी तरुण पिढी सुधारायला त्यांचा खूप मोठा सहकार्य, खूप मोठा आधार, आपल्या हिंदू धर्माला खूप मोठं सहकार्य त्यांचं होतंय. जीवन किती काळ लाभते हे महत्त्वाचं नाही, तर प्राप्त झालेले जीवन सत्कर्मी लागावे अशी प्रार्थना भाविकांनी केली. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.